अशा प्रकारात अशी भावना व्यक्त करणं हे पण चुकीचं आहे. शिक्षक परिषदेनंतरची ही महत्वाची लढाई आहे आणि यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला, त्यामुळे नेमका गेम कोणाचा होईल यावेळेस? नाही बा, प्रश्न असा आहे की ज्यांनी वर्किंग केले असेल त्या लोकांना यश मिळणार आहे. आणि बाब अशी आहे की लक्षात झालं काय की जो कोणी म्हणजे काय आमदार खरेदी वगैरेचा जो असा कोणी विचार करतात ना, इतक्या लाखो लोकांच्या मतावर निवडून येणारे लोक काँग्रेसचे 4 ते 5 पहिल्यापासून फुटल्यासाठी बोललं जातं. ते कोणी पैशाने कोणी फुटेल असं नाही, विचारसरणी कोणाला पटत नाही वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. आपण आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे खरं तर म्हणायचं ज्या पद्धतीनं पंचतारांकित कल्चर जे सुरू झालेलं आहे किंवा मोठा खर्च आणि या सगळ्या गोष्टी कसं पाहताना आपलं व्यक्तिगत मत काय? नाही, बाब अशी आहे की आता का ती कालाची गरज आहे. लक्षात आलं का आता आमदार निवास अस्तित्वात नाही आणि म्हणून सर्व आमदारांना हॉटेल करता दर मासिक पैसे मिळतात. आता त्याचबरोबर पक्षाने सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी एखाद्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली तर तो काय शोक किंवा म्हणजे त्याला काय ऐश्वर्य दाखवण्याचा प्रकार नाही, ती गरज झालेली. ओके, गेल्या काही दिवसांपासून हे सगळं सुरू आहे, त्यामुळे आगामी विधानसभा डोळ्यासमोर काही आमदार फुटतील. हे बघा, प्रश्न असं की ज्यांना क्रॉस वोटिंग करायचे ते काय कोणाच्या पैशाच्या कोणाच्या दबावाखाली क्रॉस वोटिंग करणार नाही. एखादी विचारसरणी कोणाला पटत असेल तर क्रॉस वोटिंग करतील सुद्धा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.